मुलांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी ताडासन, वक्रासन आणि कोयासन हे योग्य प्रकार कसे महत्त्वपूर्ण ठरतील याबद्दल योगगुरू श्री हंसाजी योगेंद्र यांनी मार्गदर्शन केलं आहे. पहिला अभ्यास जे आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे तालासन. तालासनच्या अभ्यासासाठी पायांमध्ये 1 फूट अंतर, दोनही हात एका साईडला आणि श्वास भरत दोनही हात वर घेऊन जायचे. कांदे रिलॅक्स्ड आणि श्वास प्रश्वास सामान्य गतीने. या अवस्थेत 30 सेकंड ते 45 सेकंड राहायचं. हळूच हात फिरवायचे आणि मागणं हात परत प्रारंभिक अवस्थेत आणायचे. तर हे होतं अभ्यास तालासनाचं. आता जाणून घेऊया काही महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स आमच्या योगगुरू श्री हंसाजी योगेंद्र यांच्याकडनं. नमस्कार. किड्स, लहान मुलं, त्यांच्याकडे इतकी एनर्जी असते का त्यांना काहीतरी करायचं असतं. शारीरिक इकडे तिकडे जंप करा, हे घ्या, तोडा फोडा. आता वडील आणि आईवडिलांना काय सांगायचं असतं, हे नको करू, ते नको करू, इथे गपचूप बस. पण ते शक्य नाही. त्यांना काय करू हे सांगा, हे नको करू ते नका सांगा, तर ते बरोबर चालेल. किड्सचे शरीरची जरा काळजी घ्यावी लागेल, कारण आता त्याचे मोबाईल असं घेऊन बसतात. स्पाईन अशी वळलेली असते. तर काय करायचं, त्यांची स्पाईनला सरळ अशी वर घेतली पाहिजे. आणि म्हणून योगमध्ये तालासन आहे. तालासन नियमित केलं पाहिजे. त्यांची हाईट वाढेल आणि एक पॉश्चर बरा होईल, ते श्वास बरोबर घेऊ शकेल. तसंच कोणासन आहे. कोणासनमध्ये सायनस, कोल्ड कॉफ, सायनसायटिस हे सगळे त्यांना खूप लवकर होतं. थोडं काय ओले झाले का सर्दी होते आणि कोणाला इन्फेक्शन लागलं का त्यांना लागतेच. म्हणून ते कोणासन केलं का सायनसकडे सर्क्युलेशन वाढतो, कान नाक हे सगळं व्यवस्थित राहतो आणि ते पण बरं होईल. तर हे योग आसनं, वक्रासन, स्पाईन अशी फ्लेक्सिबल राहते, सगळं टेन्शन निघून जातं. तर हे वक्रासन केलं पाहिजे. तर हे 3 आसन निदान केलेच पाहिजे सगळी लहान मुलांना. आणि त्याच्याने त्यांचं शरीर स्वस्थ राहणार आणि ते सुंदर दिसणार, चेस्ट बरोबर होणार, स्पाईन सरळ होणार आणि त्यांचं व्यक्तित्व चांगला निखरून येणार. नमस्कार.